नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजचे आपण काही क्वेश्चन इम्पॉर्टंट जे की 2026च्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण इथं सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग ओके बेटा. चल बघा, इन अ महिला बचत गट, एक महिला बचत गट आहे. श्रावरी इन्व्हेस्टेड काय केली? टू 2 रुपये ऑन द फर्स्ट डे, म्हणजे पहिल्या दिवशी तिने 2 रुपये काय केली? सेव्ह केली. नंतर 4 रुपये, नंतर 6 रुपये. ओके, बघा 4 रुपये नंतर 6 रुपये. ओके, तिसऱ्या दिवशी इफ द शेव लाईक दिस देन द व्हॉट वड बी हर टोटल सेव्हिंग इन द मंथ ऑफ द फेब्रुवारी. फेब्रुवारी महिन्यापर्यंत म्हणजे 2000, इयर कोणता आहे? 10 आहे. इयर कोणता आहे? 10 आहे. मग ह्या 2010च्या याच्यामध्ये किती आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये किती सेव्हिंग केली ते सॉल्व्ह करायचे. ओके बेटा, तर सोल्युशन लेट इक्वेशन पहिल्या दिवशी किती बेटा? 2, दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी किती? 6. हे झालं इज अँड एपी. हे झालं इज अँड एपी. ओके, तर आपल्याला हिअर T1 म्हणजे 2 झालं, T2 म्हणजे 4 झालं आणि T3 म्हणजे कोण झालं? 6 झालं. आपल्याला डिफरन्स काढायचे. डिफरन्स काय असते? T2 मायनस T1 म्हणजे 4 मायनस 2 म्हणजे डी किती आलं बेटा? 2 आलं. डी किती आलं? 2 आलं. ए म्हणजे कोण आहे? 2. ओके, एन. आता एन म्हणजे काय? फेब्रुवारी महिना हे लीप वर्ष आहे की कसं आहे? लीप वर्ष कसं ओळखायचं? एंडिंगला जर 10 आहे, त्या दोन अंकी संख्येला 4 न जर भाग गेला तर ते लीप वर्ष असते, आणि जर जात नसेल तर लीप वर्ष नसते. तर 10ला 4 न भाग जाते का? जात नाही, म्हणून हे लीप वर्ष नाही. म्हणजे किती असतात? 28 दिवस. किती असतात बेटा? एन म्हणजे 28 दिवस. मग या 28 दिवसाची आपल्याला टोटल सेव्हिंग काढायची. टोटल सेव्हिंग काढत असताना 9 काय करायचे आपल्याला? काय काढायचे? एसएन काढायचे बेटा. काय काढायचे? एसएन काढायचे. मग इथं तुम्ही एसएन काढू शकता. एसएन चा फॉर्म्युला काय? एसएन बरोबर n/2. ओके, 2a प्लस n-1 इंटू डी. ओके, म्हणजे ह्या महिन्यामध्ये तिनं प्रत्येक दिवशी पहिल्या दिवशी 2 रुपये, 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये असे जमा करत करत गेली. ते 28व्या दिवसामध्ये त्याला किती रुपये जमा होतात ते काढायचे. तर एन म्हणजे 28, 28 भागिले 2. ओके, 2 ला 2. ए ची किंमत किती आहे बेटा? ए ची किंमत 2 प्लस 28 मायनस 1 इंटू डी. डी म्हणजे काय? डी म्हणजे फरक आहे आपला 2चा. कितीचा आहे बेटा? 2चा. तर एस 28 बरोबर बे एक बे बेचोक किती बेटा? 8. बे दोन्ही 4 प्लस 28 मायनस 1 म्हणजे 27. 27 गुणिले 2 इक्वल टू 7 दुनी 14 ला 4, हातचे 1, बेदोनी 4 आणि 1 5, 54. 54 आणि 4 किती बेटा? 54 आणि 4 58. किती बेटा? 58. तर या दोघाचा मल्टिप्लिकेशन करा. 14 गुणिले 58 बेदोनी 4. ओके, 8 चोंग 32 ला 2, हातचे 3, 4 पंचे 20, 8 एक 8, 28, 29, 30, 31, हातचे 3, 5 एक 5 आणि 7 7 8, म्हणजे 812 रुपये. म्हणजे 800 किती रुपये बेटा? 812 रुपये हे आपल्याला एंड ऑफ फेब्रुवारी, मंथ ऑफ द सेव्हिंग इन द मंथ ऑफ फेब्रुवारी 2010 ला किती रुपये जमा होतील बेटा? 812 रुपये आपले जमा होतील. कसं जमा करत गेल्यानं? पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये, चौथ्या दिवशी 8 रुपये, नंतर 10 रुपये, नंतर 12 रुपये असे जर जमा करत गेलो तर शेवटी आपल्याला 812 रुपये भेटतील. ओके, सिंपल शाब्दिक आणि वर्ड प्रॉब्लेम आहे. ओके बेटा, ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला, हे क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये म्हणजे 3 मार्कला हा असा क्वेश्चन विचारू शकतो. ओके, चला त्याच्यातला नेक्स्ट क्वेश्चन बघूत आपण. चला. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. ओके, इन एम ऑर्चर्ड देर आर टोटल
200 trees म्हणजे 200 झाड आहेत. इफ द नंबर ऑफ trees in each column is more by 10 than number of trees in each row. ओके, म्हणजे त्या रो आणि कॉलम मध्ये किती, तर लेट द जे काढायचे ते काय सपोज करायचं, द नंबर ऑफ ट्रीज इन each इन each रो बी x सपोज केले आपण. ओके, तसंच द नंबर ऑफ trees in column बी, कॉलम कसा आहे बेटा, कॉलम म्हणलंय की रोच्या मोर बाय 10 दॅन रो, म्हणजे रोच्या कितीने जास्त आहे, 10 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे, 10 ने जास्त आहे. ओके, ही कंडिशन अकॉर्डिंग टू क्वेश्चन, अकॉर्डिंग टू क्वेश्चन, अकॉर्डिंग टू क्वेश्चन टोटल झाडे किती आहेत बेटा, 200. म्हणजे हे x ह्या रो मधले आणि ह्या कॉलम मधले मिळून झाडे किती आहेत, तर 200 आहेत. मग x ने याला मल्टिप्लाय करा, एक्स स्क्वेअर प्लस 10x बरोबर किती बेटा, 200. 200 ला इकडे घेऊन या, एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 200 इक्वल टू 0. मग आता इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे गुणाकार केला तर किती आलं पाहिजे बेटा, 200 आलं पाहिजे, आणि बेरीज केली तर किती आलं पाहिजे, 10x आलं पाहिजे. मग असे दोन अवयव आपल्याला काढता आले पाहिजेत, दोन फॅक्टर पडता आले पाहिजेत. म्हणजेच आपले कोणते बेटा, 20. ओके, आणि 10 म्हणजे 20 गुणिले 10 म्हणजे 200, आणि 20 मधून 10 गेले म्हणजे 10 उरतात. तर मला -200 पाहिजे, तर कोणाला द्यावं लागेल, मला मायनस मायनस 10 ला द्यावं लागेल. ओके, तर एक्स स्क्वेअर प्लस 20x मायनस 10x मायनस 200 इक्वल टू 0. ह्या दोघातून कॉमन काय निघणार आहे, x कॉमन निघालं, x प्लस 20 मायनस 10, हा एक्स मायनस मायनस प्लस झालं बाबा, 10 ने याला भागल्या तर इथं काय येणार, 20 येणार. ओके, हे दोन ब्रॅकेट आपले कसे आले बेटा, इथं सेम आले. या दोघांपैकी काय करायचं, एक ब्रॅकेट बाहेर घ्यायचा, एक्स प्लस 20, एक्स प्लस 20, एक्स प्लस 20 हा बाहेर आला, आणि उरलं सुरलं कशात टाकायचं खरकट, एक्स आणि मायनस 10 दुसऱ्या याच्यात टाकून, एक्स मायनस 10 इक्वल टू इकडे काय राहणार, 0. याला सेपरेट करा बेटा, एक्स प्लस 20 इक्वल टू 0, आर मध्ये एक्स मायनस 10 इक्वल टू 0. ओके, एक्स बरोबर 20 तिकडे जाऊन काय झाले, -20 झालं, आणि आर मध्ये एक्स बरोबर हे तिकडे जाऊन झालं +10. म्हणजेच आपल्याला काय काढायचं होतं, मायनस निगेटिव्हची संख्या नाही घ्यायची, आपल्याला काय काढायचं होतं, द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो, रो मध्ये किती झाडं बसतात, 10 झाडं बसतात, आणि कॉलम मध्ये किती बसतात, 10 प्लस 10 म्हणजे किती बेटा, 20. ओके, हे त्याचा आन्सर. शेवटी वर्ड शाब्दिक मध्ये लिहायचं, म्हणजे वर्ड सेंटेन्स मध्ये लिहायचं, तर आपल्याला व्यवस्थित मार्क येतात. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा. ओके बेटा.